गार्गी काय खाणार? मम्मी आज पिझ्झा करणार नाही. तू माझ्यासाठी पिझ्झा बनव. ओके. हां हाय मित्रांनो, आज माझं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. माझी मम्मी पिझ्झा बनवते. आणि हाय मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा. हां, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खूप लाईक करा. बाय. चला तर आपण बनवूया आता. कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, कांदा यांनी सगळं घेतलं आहे. आता हा मी वेगळ्या पद्धतीने थोडं बनवते, तर बघूया. ही कढई घेतली आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. हे मी सगळ्या भाज्या अशा थोड्या तेलामध्ये परतवून घेणार आहे, कारण आपल्याकडे ओव्हन नसल्यामुळे आपण हे भाज्या शिजणार कशा, तर मी अशा पद्धतीने मी वाफवून घेते भाज्या. आपण तेलामध्ये हा कांदा टाकला आहे, टोमॅटो टाकलं आहे. ठीक आहे, कांदा टोमॅटो असं परतून घेऊया. आणि सिमला मिरची आता टाकते. आणि ह्याच्यात मी अजून एक गोष्ट ॲड करणार आहे, तर ती पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकून परतून घ्यायची. हे आता कोबी टाकला. मी हे जास्त व्हिडिओ फास्ट नाही केला, थोडा कमीच केला, कारण ह्या थोडी ही प्रोसेस व्यवस्थित झाली पाहिजे. हा व्यवस्थित असा शिजवून द्यायचा, वाफेवरच शिजवायचं नाही. ह्याच्यात पाणी टाकायचं किंवा काय नाही, कारण पाणी ते भाजीला सुटतंच. आणि ह्याच्यात हे बघा, हा किसलेला बटाटा आहे. हा बटाटा टाकून खूप छान लागतो. आपण शिजवून बटाटा वेगळा करून साली काढून तो किसून घेऊ शकतो, पण मी तो अजून खूप शिजेल त्यासाठी मी ह्याच्यामध्येच टाकला आहे. चला तर ही आपली भाजी रेडी झाली. हा पिझ्झा बेस हा बाजारातून कुठे पण आपल्याला भेटतो, मॉलमध्ये वगैरे. हे आपलं सॉस आहे, पिझ्झा पास्ता हा सॉस आहे. हा बाजारात भेटतो. परत शेजवान सॉस, हे मेयोनीज आहे. हे आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतात. आजकाल सगळे मसाले मार्केटमध्ये अवेलेबल असतात. हे आपण आता मिक्स करतो. हे मी जास्त प्रमाणात टाकलं आहे, कारण थोडी टेस्ट ह्याची चांगली लागते. आणि माझ्या मोठ्या लेकीला खूप यम्मी आवडतं, त्याच्यामुळे तिच्यासाठी हे जास्त मसाले टाकलेत. आणि ह्याच्यात आता आपण हे झालं आपलं तयार. आता ह्याच्यात आपण ही सगळी भाजी टाकतोय मिक्स केलेली. ही भाजी आपण घरीच असल्यामुळे घरीच करतो, त्याच्यामुळे ही जास्त प्रमाणात टाकली तर अजून छान लागतं. त्याच्यामध्ये जी मुलं खात नाही तर थोडीफार खाऊ शकतात टाकून घेऊया. बघा, ह्या माझ्या मुली कोणतीही भाजी अशी मी बनवली तर खात नाही, पण ह्यांना असं काय बनवून दिलं ना तर खातात बरोबर. आणि त्याच्यामध्ये बटाटा आणि हे आपण ह्याची फ्रँकी पण, ह्या भाजीची फ्रँकी पण व्यवस्थित हेच सगळे मसाले वापरून करू शकतो. मैद्याची रोटी भाजायची आणि हे करू शकतो, किंवा चपातीमध्ये सॉस वगैरे टाकून हे बनवू शकतो. आणि हे चिली फ्लेक्स सारखं असतं, एवढं काहीतरी बोलतात त्याला, ते चिली फ्लेक्स सारखं मॉलमध्ये माझ्या मिस्टरने घेऊन आलेलं, ते आपण त्याच्यामध्ये टाकतो टेस्ट येण्यासाठी थोडं. त्याच्यामध्ये हा आपला आवडता बटर टाकायचं आहे. तर ह्याच्यात आपण थोडं किसून बटर सॉरी चीज आहे, ते बटर नाही आहे, चीज आहे, तर ते आपण चीज टाकू. पिझ्झा झालं. तर बघा, चीज असेल तरी ठीक, चीज नसेल तरी ठीक, पण चीज असेल तर अजून थोडं यम्मी लागतं, त्याच्यामुळे हे आपण चीज टाकले. व्यवस्थित असं चीज आपण ह्याच्यावरती पसरून घेऊया. मार्केटमध्ये चीज मस्त अवेलेबल आहे, तर ते आपण घेऊन हे करूया. तर हे बघा, हा अशा प्रकारे आमचा पिझ्झा घरगुती तयार झाला. आता ह्याला आपण शिजवणार कसं, तर आपला आहेच तवा आहे, तर त्याच्यावर आपण ठेवूया. त्याच्यात थोडंसं आपण घी नाही तर बटर टाकायचं. आता माझ्याकडे बटर नाही, त्याच्यामुळे मी घी लावलं. नाही बघा, घी लावलं आणि थोडंसं तापू द्यायचं, जास्त नाही तापवायचं, थोडं हलकंसं तापून देऊया. आणि हे आपण आपला पिझ्झा ठेवूया.
तर बघा कसं खूप मस्त वाटतंय, यम्मी झाला. आणि ह्याच्यावरती आपण हा थोडंसं शिजू द्यायचा. खालून थोडंसं हे झालं पाहिजे, जास्त पण आपण त्याची फ्लेम नाही गॅसची ठेवायची. त्याच्यावर आता झाकण हे ठेवते आणि थोडंसं म्हणजे 10-15 मिनटं झाले ना की ह्याला आपण थोडंसं वाफेवरच हे केलेलं आहे ना. एक तर भाज्या शिजलेल्या आहेत ऑलरेडी आपल्या, फक्त खालचा जो बेस असतो तो थोडा क्रंची होण्यासाठी ठेवायचा. आता आपली 10-15 मिनटं झालेली आहेत. आणि बघा, हे बघा, हा आपला पिझ्झा आता तयार झालेला आहे. तर हे आपण आता काढून घेतले. बघा ह्याचा कलर पण खूप छान झाला आहे. ते चीज थोडंसं अजून हे झालं ना तर छान लागेल. आणि हे आता आपण कापून घेतो. आणि चला तर आता माझ्या मुलींची रिॲक्शन बघूया. मम्मी आता कापून घे चुरीने. मी तिथे व्यवस्थित आता कापला नव्हता, तर मी ते आता घेते काढून. असं खूप गरम आहे त्याच्यामुळे त्यांना घेता येत नाही, तर मी त्यांना आता हे काढून देते. ठीक आहे. हावरी बघा, हावरी आमची. काय ग, काय गे गे ना. कैसे आहे? भारी आहे. अजून खा. गरम आहे तुम्हाला बरोबर. अनु घे आगे. थंड तर होते, पंखा लाव. लाव, मग तू तिथंच बसले. मी तुला फिरवून जाऊ काय? थांब आधी थांब. मसाला